नमस्कार मंडळी, आज आहे रविवार। तुमच्या घरी काय बेत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आज आम्ही मच्छीचं जेवण करायचं ठरवलं। तर बघा, ही बेसिक जी तयारी आहे ती मी आधीच करून ठेवलेली आहे आणि आज मी या स्टीलच्या खलबत्त्यामध्ये मसाला बनवणार आहे। तर हा बघा, मच्छीच्या कालवणाचा मसाला आहे तयार। थोडासा जाडसर वाटलेला आहे हा। त्याचप्रमाणे बाकीचं सगळं चिरून वगैरे ठेवलेलं आहे। कोकम रेडी आहे, पण मच्छी कुठे आहे? मच्छी कोण गेलंय बाजारात आणायला? तर नाही, मच्छी बाजारात आणायला कोणी गेलेलं नाही आहे। तर मच्छी येणार आहे थेट लिशियसवरून। डिलाइटफुली फ्रेश मीट्स अँड सी फूड। तुम्ही हे ऑर्डर करू शकता लिशियसच्या ॲपवरून। मी मागवलं आहे बोंबील, बांगडे आणि थोडीशी कोलंबी। मच्छी एकदम फ्रेश आहे। तर चला आता आपण तयारी करूया। सगळी मच्छी व्यवस्थित त्यांनी क्लीन करून पाठवलेली आहे। अगदी कोलंबीच्या पोटातला जो धागा असतो तोही त्यांनी व्यवस्थित काढून पाठवलेला आहे। ही कोलंबी आता मी धुवून घेतली आहे आणि त्याच्यावरती लिंबू पिळून घेणार आहे। मी जनरली सगळ्याच मच्छीवरती धुतल्यानंतर लिंबू पिळते आणि मग ती पुन्हा एकदा धुवून घेते, म्हणजे ती व्यवस्थित स्वच्छ होते। बोंबीलही धुवून झालेले आहेत आणि बांगडे बघा, सारासाठी वेगळं आणि फ्राय करण्यासाठी मी वेगवेगळे केलेले आहेत। आणि हे बांगड्याचं सार तयार। आता हे कोलंबीसाठी आपण सुरुवात केलेली आहे। कोलंबीचं फार काही नाही विशेष, मी थपथपीतच करणार आहे। आणि आता आपण हे एका बाजूला फ्राय करायला पण घेऊया। बांगडा फ्राय कोणाकोणाला आवडतो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। बांगडा फ्राय, बोंबील फ्राय। बांगडा आपण बघूया कसा व्यवस्थित आतून शिजलाय की नाही ते। हे बघा, मस्तपैकी शिजलाय आतून। आणि कालवणातला पण बांगडा बघूया शिजलाय की नाही। तर हा बघा, एकदम सॉफ्ट। आणि ही रेडी झाली कोलंबी। तर मंडळी, पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, छान कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। धन्यवाद, थँक्यू।